निश्चयाचा पक्का विक्रमादित्य पुन्हा झाडाजवळ गेला. झाडावरून त्याने शव खाली उतरवले आणि ते खांद्यावर घेऊन तो स्मशानाकडे जाऊ लागला. तेव्हा प्रेतात लपलेल्या वेताळानं म्हटलं, राजन, तुझा हा हट्ट पाहून अतिशय आश्चर्य वाटते आहे. ज्यासाठी तू हे काम स्वतःवर घेतले आहेस ते कधीही पूर्ण होणार नाही व तुला यश मिळणार नाही. तू राज्यकर्ता आहेस आणि प्रजेला तुझी जास्त आवश्यकता आहे. शिवशास्त्री उच्च श्रेणीचे संगीत विद्वान होते. शिष्यांना शिकवताना व त्यांची निवड करताना कोणत्याही परिस्थितीत ते नियमांचे उल्लंघन करीत नसत. पण शेवटी त्यांनीही हार पत्करली आणि एका अयोग्य माणसाला आपला शिष्य केले. त्यांचीच कहाणी ऐक. आणि वेताळाने पुढील कहाणी सांगितली. शिवशास्त्री अत्यंत उच्च दर्जाचे संगीत विद्वान होते. त्यांना स्वर ब्रह्मा अशी पदवी मिळालेली होती. त्यांचे शिष्यत्व पत्करल्याशिवाय संगीताचे शिक्षण पुरे होत नाही अशी लोकांची भावना होती. पण शिवशास्त्री प्रत्येकाला संगीत शिकवित नसत. जे होतकरू गायक त्यांच्याकडे येत त्यांची परीक्षा ते गणेश चतुर्थीच्या दिवशी घेत असत. त्यांच्यापैकी एकाचीच निवड करून त्याला आपला शिष्य करीत. एका गणेश चतुर्थीला मुकुंद व गोविंद नावाचे 2 शिष्य त्याने निवडले. दोघांचं ज्ञान व तयारी सारखीच होती. म्हणून शिवशास्त्री त्यांना म्हणाले, 2 दिवसानंतर आणखी एकदा तुमची परीक्षा घेऊन मी नंतर निर्णय घेईन. तेव्हापासून गुरुची प्रशंसा मिळवण्यासाठी गोविंद रात्रंदिवस संगीत साधना करायला लागला. पण मुकुंद गुरुपत्नीला भेटला आणि म्हणाला, आई, संगीत शिकण्याबरोबरच पार्वती परमेश्वरासारख्या आपणा उभयंतांची सेवा करावी अशी मला तीव्र इच्छा आहे. परीक्षेत गुरुजींनी माझीच निवड करावी म्हणून आपणही काहीतरी मार्ग सुचवावा. गुरुपत्नीला त्याची दया आली. ती म्हणाली, तुमचे गुरुजी सामर्थ्य व योग्यता यांना फार महत्त्व देतात. तुला माहीत आहेच की संगीतासाठी मुख्य हवा असतो मधुर स्वर. या गावात सहदेव नावाचा एक वैद्य आहे. त्याच्याकडे यासाठी एक फार चांगले औषध आहे. ते घेतलं की आवाजाची माधुरी फारच वाढते. गुरुपत्नीने त्याला उपाय सुचवला. मुकुंद सहदेवाला भेटला आणि त्याने आपली इच्छा व्यक्त केली. थोडा वेळ विचार केल्यानंतर सहदेवाने म्हटलं, माझ्याजवळ जे औषध आहे ते द्रावण रूपात आहे. ज्या प्रकारे वाजवण्यासाठी वाद्य तयार करावं लागतं त्याच प्रकारे हे औषध पिऊन आपला आवाज तयार ठेवायचा प्रयत्न करावा लागतो. औषधाची मात्रा जर जास्त झाली तर स्वर काही वेळा बेसूर किंवा कणसूर होऊ लागतो. असं म्हणून सहदेवाने मुकुंदाला सावध केले. स्वर सुरेल ठेवणं ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. सांगा, या औषधाची किंमत किती आहे? मुकुंदनं विचारलं. यावर सहदेव हसला आणि म्हणाला, माझं औषध आजपर्यंत अनेकांनी घेतलंय, पण त्यांना त्यांचा बेसूर स्वर काही नीट करता आला नाही. उलट ते संगीतापासून दूरच होत गेले. मी तर तुला सांगेन की तू औषध घेण्यापेक्षा संगीताची साधना करून प्रयत्न केलास तर ते जास्त चांगले होईल. मुकुंदने सहदेवाचा हा सल्ला नाकारला व त्यानं मागितलेली किंमत देऊन ते औषध घेऊन तो निघून गेला. त्याने थोड्या प्रमाणात औषध प्यायले. त्यामुळे त्याचा आवाज फारच चांगला वाटायला लागला. आनंदाच्या भरात त्याने आणखी थोडे औषध प्यायले. आता तर आवाज अप्रतिम वाटायला लागला. परीक्षेचा दिवस उजाडला. प्रथम गोविंद गायला. त्याच्या गुरुजींनी कौतुक केले. त्यानंतर मुकुंदने गायला सुरुवात केली. त्याच्या आवाजातला गोडवा पाहून शिवशास्त्री फारच खुश झाले व म्हणाले, शाबास, तुझे गाणे ऐकून आज मी धन्य झालो आहे. मुकुंद उत्साहाने पुढे गाऊ लागला. आलापी संपून जेव्हा तो जलद लयीत गाऊ लागला तेव्हा मात्र त्याचा सूर मधूनच बेसूर व्हायला लागला. शिवशास्त्रीने ताडकन त्याला गाणं थांबवायला सांगितलं व ते म्हणाले, तुझा आवाज जास्त मधुर व्हावा म्हणून तू सहदेवाकडून औषध आणलंस ना? तुझा आवाज छानच झाला आहे, पण औषध वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात घेतलेलं दिसतं आहे.
संत आलापी चालू आहे तेव्हा ठीक आहे, पण ताना घेताना तुझा स्वर निसटतो आहे, बेसूर होतो आहे, तो ऐकवत नाही. ही परीक्षा, संगीत हे सगळं विसरून तू घरी जावंस हे उत्तम. गुरुवर्य, या चुकीबद्दल मला क्षमा करावी. संगीत विद्वान होण्याचा मार्ग आपणच मला सांगावा. असं म्हणून मुकुंदाने शिवशास्त्रींच्या पायावर डोकं ठेवलं. त्याला वर उठवून शिवशास्त्रीने म्हटलं, असं म्हणतात की गाता गळा शिंपता मळा. तू सदैव उंच स्वरात गात राहा, संगीताची सेवा करीत राहा, कदाचित त्याचं काहीतरी फळ तुला मिळेल. निराश मनाने मुकुंद गावी परत गेला. तिथं तो उंच पट्टीत गायला लागला, पण लोकांनी त्याला निरुत्साही केलं. ते गाव सोडून तो दुसऱ्या गावी गेला. तेही लोकांनी त्याच्या बेसूर होण्याबद्दल तक्रार केली. त्याचे कुत्सित कडवट बोलणे ऐकून तो वैतागला व एका जंगलात गेला. तिथे एका झाडाच्या सावलीत बसून त्याने गायला सुरुवात केली. थोड्याच वेळानंतर त्याचा स्वतःचाच स्वर त्याला ऐकवेना. त्याने गाणे बंद केले व एक दीर्घ उसासा सोडला. दुसऱ्या क्षणी त्याला ऐकू आलं, गाणं का थांबवलंस, अजून गा. मुकुंद तो आवाज ऐकून चक्रावला. त्याने विचारलं, हे कोण बोललं, जरा समोर या ना. बघता बघता एक भूत झाडावरून उडी मारून खाली त्याच्या समोर आलं. मुकुंद भलताच घाबरला, पण त्या भूताने प्रेमळ स्वरात म्हटलं, घाबरू नकोस, या झाडावर माझ्याबरोबर आणखीन 3 भूते राहतात. मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे. आमच्याजवळ अद्भुत सिद्धी आहेत. तू गाताना थांबू नकोस, म्हणजे आम्हाला तुझं गाणं नीट ऐकायला मिळेल. मुकुंदला जरा धीर आला. तो म्हणाला, मला आश्चर्य वाटतं की जोपर्यंत मी गायलो नव्हतो तोपर्यंत तुम्हाला गाण्यातलं काहीही कळत नसले पाहिजे. आम्हाला संगीतातलं बरंच कळतं. एकेकाळी आम्हीही माणसं होतो आणि नगरातून हिंडत फिरत होतो. संगीताच्या मैफलीमधून कधीमधी बेसूर सूर तर आम्ही अनेक वेळा ऐकलेले आहेत. पण तुम्हा माणसांच्या मध्ये शिवशास्त्री नावाचा एक मनुष्य आहे. तो संगीताचं नुकसान करतो आहे. तुझे गाणे ऐकणे हा आमच्यासाठी एक भाग्ययोग आहे. त्या भूताने म्हटले. तेव्हापासून मुकुंदने संगीताची साधना त्या 4 भूतांच्या समोर करायला सुरुवात केली. त्याचा स्वर निसटला किंवा बेसूर झाला तर आता मुकुंदालाही त्याची सवय झाली व ते त्याला चुकीचे वाटेनासे झाले. त्याने मनाशी निश्चय केला की शिवशास्त्रींच्या विरोधात आपण आता याच संगीताचा प्रसार करायचा. त्या भूतांनीही त्याच्या विचाराला दुजोरा दिला. ती भूते मनुष्य रूप घेऊन त्याच्याबरोबर जायला देखील तयार झाली. निघण्यापूर्वी मुकुंदाने भूतांना सांगितले, जनतेची अभिरुची जर बदलायची असेल तर आपण काही काळ तरी त्यांच्यावर आपले संगीत जबरदस्तीने लादले पाहिजे. काहीतरी विचित्र ऐकवायला हवे, पण त्यासाठी फार मोठी रक्कम खर्चावी लागेल. मोठ्या भूताने उत्साहाने म्हटले, पैशाची काळजी काही तू करू नकोस. तुला काही हवे असले तरी माग, आम्ही ते देऊ. त्या भूतांनी मनुष्यरूप घेतले आणि मुकुंद बरोबर ते नगरात गेले. ते नगरपाल प्रमोदला भेटले. त्यांचा भपका व थाटमाट पाहून प्रमोदने त्यांचे स्वागत केले. मुकुंद प्रमोदला म्हणाला, या जगात काहीही निरुपयोगी नाही. लोकांना वाटतं की संगीत सुरेलच असलं पाहिजे. मी बेसूर ब्रह्मा आहे. बेसूर स्वरांचे अद्भुत मिश्रण असलेलं संगीत मी ऐकवतो. मी आपल्याला धनदौलत देईन. आपण माझ्या संगीताचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा. प्रमोदने पैसे स्वीकारले आणि या बेसूर ब्रह्माचा भरपूर प्रचार केला. सुरुवातीलाच खूप लोक आले. मुकुंदचे बेसूर संगीत देखील त्यांना झगमगाटामुळे का होईना ऐकवले. लोकांची गर्दी व्हावी म्हणून भूतांनी रंगीबेरंगी चित्रविचित्र सृष्टी निर्माण केली होती. हे मनोरंजन बऱ्याच लोकांना आवडले. ज्यांना आवडले नाही त्यांनी त्यातला बदल नाविन्यपूर्ण आहे असे मत व्यक्त केले. मुकुंदने एकामागोमाग एक असे कार्यक्रम करण्याचे सूत्र चालूच ठेवले. हळूहळू लोकांना ह्याची सवय होऊ लागली.
त्यांना हा बेसूर ब्रह्म आता आवडायला लागला आणि स्वरब्रह्माची जुनी संगीत परंपरा त्यांना नीरस वाटायला लागली. त्या देशाच्या राजाने मुकुंदचा मोठ्या थाटात सन्मान केला आणि त्याला बेसूर ब्रह्मा ही पदवी दिली. काही वेळा लोकांनी मुकुंदला विचारले, ही बेसूर सुरांची सृष्टी लोकांना रिझवू शकते ही कल्पना आपल्याला सुचली तरी कशी? जर खरी गोष्ट सांगितली तर लोक आपली नक्की टर उडवतील, म्हणून मुकुंदने वेगळा सूर लावला. आज मी इतका मोठा संगीतकार झालो आहे त्याचे संपूर्ण श्रेय स्वरब्रह्म शिवशास्त्री गुरुजी व सहदेव वैद्य यांनाच आहे. यापेक्षा जास्त काही मला सांगता येणार नाही. अशा वातावरणात एक दिवस शिवशास्त्रींचा शिष्य गोविंद मुकुंदचा शोध घेत आला. तो म्हणाला, मुकुंद, इतक्या दीर्घकाळानंतर तुझे भाग्य उजळले आहे. गुरुजी तुला संगीत शिकवायला तयार आहेत. तुला घेऊन येण्यासाठीच त्यांनी मला धाडले आहे. मुकुंद थक्क होऊन बघत राहिला व म्हणाला, खरोखरीच हे माझं भाग्य आहे. शेवटी देवाला माझी दया आली. चल आपण निघूया. आणि दोघेही लागलीच निघाले. मनुष्य रूपात असलेल्या भूतांनी त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. मुकुंद, सावध रहा. तुझा गोड आवाज ते बदलतील. तुझे यश धुळीला मिळेल. तुझे नाव खराब होईल. त्यांची सूचना ऐकून गोविंद गोंधळून गेला. पण मुकुंदाने त्याचा हात पकडून म्हटले, जाऊ दे गोविंद, ती एक अगदी विचित्र कहाणी आहे. दोघेही तिथून निघून गेले. कहाणी सांगून वेताळाने विचारले, राजन, मुकुंदने आपल्या बेसूर गाण्यावर नाव मिळवलं आणि प्रसिद्ध झाला. भूतांनी सावध केलं तरीही तिकडे लक्ष न देता तो पुन्हा शिवशास्त्र्यांकडे का गेला? शिवशास्त्र्यांनी मुकुंदला अगोदर शिष्य म्हणून स्वीकारलं नव्हतं? त्यांचं यश पाहून त्यांना त्याचा मत्सर वाटायला लागला का? माझ्या शंकांची उत्तरे माहीत असून देखील जर तू मौन पत्करलेस तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. विक्रमादित्याने उत्तर दिले, मुकुंदला संगीत सृष्टी व्हायचं होतं. आधी तो अयशस्वी झाला आणि योगायोगाने भूतांच्या तावडीत सापडला व बेसूर ब्रह्मा बनला. लोक त्याचे संगीत ऐकण्यापेक्षा इतर चित्रविचित्र सृष्टी पाहायला जाऊ लागले. अशा माणसाला जेव्हा पुन्हा चांगले संगीत शिकण्याची संधी मिळते तेव्हा तो ती हातची संधी घालवत नाही. म्हणून तो आनंदाने शिवशास्त्रींकडे परत गेला. शिवशास्त्रींनी त्याला बोलावले त्याच्या मागेही एक महत्त्वाचे कारण होते. मुकुंद त्याचे बेसुरी संगीताने चांगले संगीत भ्रष्ट करीत होता. संगीताचे मूळ हलवत होता. लोकांना चकवत होता. हेही त्यांना वाचवायचं होतं. म्हणून शिवशास्त्रींना मुकुंदचा मत्सर वाटला हे मानणे देखील गैर आहे. राजाचे मौन भंग करण्यात सफल झालेला वेताळ शवासहित अदृश्य झाला आणि पुन्हा झाडावर जाऊन बसला. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.